कला संगमच्या संचालिका आपल्या मुग्धा काकू कुलकर्णी या ग्रुपची स्थापना 2 वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल 2023 मध्ये झाली। जवळजवळ 20-21 मैत्रिणींना घेऊन पहिला कार्यक्रम केला, तो म्हणजे गीत रामायण। अत्यंत धाडसी पाऊल होतं। पहिलाच कार्यक्रम गीत रामायण। अवघड धनुष्य सहजपणे शिवधनुष्य सहजपणे पेललं मुग्धा काकूंनी। मनात फक्त एकच विचार होता, माझ्या सर्व हौशी मैत्रिणींना स्टेजवर गाण्याची संधी मिळावी। त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली। आम्हा सर्वांना सतत प्रोत्साहन दिलं गेलं आणि हा प्रवास उत्तरोत्तर यशस्वी होत गेला। त्यानंतर गीतेमधील अध्यायांवर गाणी, गवळणी कान्हाच्या, दत्त आराधना आणि आता हा रामस्तुतीचा कार्यक्रम। आपल्या सर्वांकडनं या ग्रुपसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण टाळ्या वाजवणार आहोत एकदा। पुढील सूत्रे मुग्धा काकूंकडे। आपण आता भैरवी सादर करणार आहोत। त्याच्या आधी ही जसं बोलली तशी 2च वाक्य मला बोलायची आहे की आम्हाला इथे मंडळाच्या अध्यक्षा सौ स्वाती कुलकर्णी आणि कार्यकारिणीने आमचा रामस्तुती हा रामगीतांचा आणि हनुमान गीताचा कार्यक्रम करण्याची संधी दिली। त्यामुळे आज कला संगम ग्रुप आपला सगळ्यांचा खूप आभारी आहे। आपण सर्वांना परिचित असे आमचे हार्मोनियम वादक श्री अशोक पाध्ये सर आणि तबल्यावरती श्री विश्वास काळे सर यांच्या सुरेल साथीने, तसेच दुर्गा देशमुख अप्रतिम टाळ वाजवते आणि सुजाता नाईक झांज वाजवून वातावरणात उत्साह निर्माण करते। आणि या माझ्या बाकीच्या चिरतरुण मैत्रिणी म्हणाल तेव्हा प्रॅक्टिसला वेळेवर येऊन मला मनापासून प्रॅक्टिस करतात। यातल्या कोणाही एकाशिवाय हा कला संगम ग्रुप हा अपूर्ण आहे। या सगळ्या सदस्यांची कला संगम ग्रुपला गरज आहे। आणि राहिले आपण श्रोते की आपणच नसाल तर आम्ही पुढे कार्यक्रम करणार। तर आपण आम्हाला अखंड उत्तम प्रतिसाद देता, आम्हाला वेळोवेळी कार्यक्रम करण्यास प्रोत्साहन देता, या सगळ्यांच्या ऋणात राहून आजच्या कार्यक्रमाची भैरवी आम्ही सादर करीत आहोत। ही या रामस्तुती ही करत आहोत। आता असा हा राम आणि असा हा परमभक्त हनुमान अशा या रामनामाला नौकेचं उदाहरण दिलेलं आहे। माणसाचं शरीर ही रामनाम नौका आहे। शरीरात राम आहे म्हणूनच तर प्रपंचरूपी भवसागर आपण तरून जाण्याचा प्रयत्न करतो। पाण्यातला प्रवास धोकादायक असतो, किनारा मिळेल का नाही माहीत नसतं, पण तरीसुद्धा रामनामाच्या सहाय्याने तरून जाण्याचा प्रयत्न करतो। बिथरलेलं मन रामनामाचा तारून नेतं आणि यासाठीच रामनाम हा महामंत्र जपायचा आहे। हनुमानच नाही तर प्रत्यक्ष महादेवही या रामनामाचा अखंड जप करतात। जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होण्यासाठी आपणही रामनामाचा जप करून भवसागर तरून जाऊ। आणि या मनशांतीसाठी ऐकूया आहे ही भैरवी, ही रामनाम नौका भवसागरी तराया। राम नाम